जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या छाननीनंतर दिवसाला शेवटच्या 10 मिनिटात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराने अचानकपणे घेतलेल्या माघारीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। अचानकपणे घेतलेली माघार आणि त्यानंतर त्यांना अनावर झालेले अश्रू यामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या। नंदुरबार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज माघारीच्या अंतिम दिवशी माघारीनंतर बुद्ध बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार भक्तवत्सल सोनार यांच्या डोळ्यात अश्रू आले असल्याचे पाहावयास मिळाले। माघारीसाठी अवघे 10 मिनिटे शिल्लक असताना माघारीसाठी दाखल झालेल्या भक्तवत्सल सोनार यांना माघारीनंतर अश्रू अनावर झाले होते। भक्तवत्सल सोनार यांनी नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभाग 11 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। एकनिष्ठ आणि लढवय्या शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात। गेली अनेक वर्षे त्यांनी शिवसेनेकडून पाठबळ नसताना देखील एकाकी खिंड लढवली आहे। यंदा देखील त्यांनी आपले नामांकन दाखल केले होते, मात्र त्यांनी 10 मिनिटे बाकी असताना अचानकपणे घेतलेली माघार आणि त्यानंतर त्यांना अनावर झालेले अश्रू यामुळे अनेक चर्चा रंगल्याचे दिसून आले। मात्र आपल्या समोर आपल्या समाजाचे भाजे जवई यांनी नामांकन दाखल केल्याने नातेसंबंधामुळे आपण माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। उमेदवारी मी एकनिष्ठ असल्यामुळे मी उमेदवारी करू इच्छित होतो, पण ऑलरेडी असं एक घरोबाचा संबंध आला की ज्या ठिकाणी माझ्या एक साईडला माझ्या जावाई आहे आणि एका साईडला माझ्या भाणे आहे। त्यामुळे भाच्या आणि जावाईचा हा फॉर्म त्यांनी ऐन वेळेला जेव्हा माझ्या भरल्यानंतर त्यांनी भरला होता। तर मग आता भाच आणि जावाई मग असा घरोबा संबंध येऊन जातो। मग त्यामुळे समाजाच्या बी एक आपण मोठे असल्यामुळे आपण देणं लागतो का प्रतिष्ठित व्यक्ती आपले आहे आणि आपल्याला सगळं समाज पण सांभाळायचा आहे। त्यामुळे पक्षाची माझी बांधिलकी जशी की तशी राहील। फक्त एक जावई आणि माझ्या भाच्यासाठी एक नवी तरुण पिढी आहे, तर त्यांना एक प्रोत्साहन म्हणून त्यांना उभं राहण्यासाठी का पुढे येऊन ते पण ते काम करतील। माझ्या पक्षाचे काही काम राहिलं तर मी त्यांना सांगून ते पण करावं लागेल। प्रभागाचे काही काम असेल तर म्हणून मी त्यांनी सांगितलं का तुम्ही मामा काही तुम्ही अडचण घेऊ नका, सासरे बुवा, का तुम्ही समाजाच्या तुमच्या प्रभागाचे जे पण कार्यक्रम असेल ते आम्ही स्वतःहून ते करून देऊ आणि तुम्हाला अडचण नाही। म्हणून त्या हिशोबाने मी समाजाच्या दृष्टीने तो मागे घेतला। We'll be right back.